घरच्यांनी सकाळ सकाळ झोपेतून उठावलं आणि डायरेक्ट मका कापायला पाठवून दिलं. तर राम राम मित्रांनो, बरे आहेत ना तुम्ही सगळे. आता आपण जाणार आहे ना मका कापायला. शेतकरी असल्यामुळे ना वावरातले काम करावंच लागतात मित्रांनो. बऱ्याच दिवसातून पिकअप चालवायला घेतली होती. आपल्याला काही एवढी जमत नाही बरं का, पण थोडी थोडी चांगलीच जमती. वावरात येऊन पोहोचलोय. आता कसं आहे आपल्या इथलं मग निसर्गरम्य वातावरण. आपला व्हिडिओ किती जण गावाकडचे पोरं पाहतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतातलं काम पण कोण कोण करतं ते पण मला कळलं पाहिजे कमेंट मध्ये. शेतकऱ्याच्या पोरांना माहिती वावर आहे तर पावर आहे. बऱ्यापैकी आपली मका कापून झालेली आहे. पहा आता आपण गाडीत टाकून पण घेऊन राहिलोय. आता आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला कोणतं काम शिकवायची गरज पडत नाही. घेतली खांद्यावर मका तर निघले डायरेक्ट गाडीत टाकायला. छोट्या बंधूंनी आपल्याला जरा मका कापायला भरपूर असं सहकार्य केलं बरं का. आता आपण जाणार आहे मकाची कुट्टी करून घ्यायला. तुम्ही पण तुमच्या गायांना कुट्टी करून मका चारीतच असतात. मग मला सांगा ना एकदा कमेंट करून. कुट्टी मशीनचा आपल्याला जरा जास्तच भीती वाटते बरं का. शेतकऱ्यांच्या घरी कंटिन्यू कुट्टी असतेच मला माहितीच आहे, पण तुम्ही पण कुट्टी जरा जपून करीत जा, काळजीने त्याच्यात घास भरवीत जा. आपले हात येतं सगळं काही, आपल्या हाताची काळजी घ्या. मला पण एवढी जमत नव्हती कुट्टी करायला, पण मी पण काय केलं शिकून घेतली. आमच्या गायाला रगिले त्यांना कुट्टी शिवाय जमतच नाही. मोठ्याला ताट ते खातच नाही, तसंच ठेवी त्यात. कुट्टी आपण भरून घेतली. आता आपण काय करू, गाडीत भरून घरी घेऊन जाऊ. आता मी काय करतो, गायांना कुट्टी बिट्टी टाकून घेतो, म्हणजे त्या कसं काय मस्त पैकी खाऊन घेते. तुम्ही तवर आहे ना लाईक आणि फॉलो करून घ्या.